जय जय रघुवीर समर्थ. दशक आठवा. समास दुसरा. सूक्ष्म आशंका नाम. श्रीराम समर्थ. परब्रह्माचं म्हणजेच सामर्थ्याच्या आत्मरामाचं दर्शन व्हावं, त्याच्या स्वरूपाची अनुभूती यावी, हेच ज्ञानदर्शक रचण्यामागील समर्थांचं मुख्य प्रयोजन आहे. भगवंत स्वरूपाची संकल्पना अंतरंगात सुस्पष्ट होण्याच्या दृष्टीनं आपण या दशकाचा अभ्यास सुरू केला आहे. देवदर्शनासाठीचे सर्व साधन मार्ग आपण अंमलात आणून देखील भगवंत भेट होत नाही हे लक्षात आल्यावर सद्गुरूंच्या चरणी शरणागत होऊन आपल्या स्वचा म्हणजे मीचा अर्थात अहंकाराचा त्याग केला असता ईश्वर भेटीचा मार्ग गुरुकृपेने सुकर होतो, सुलभ होतो हे आपण जाणलं. त्यावेळी एका जीवाच्या मनात अनेक शंका भरलेल्या असतात. त्या शंका समर्थांनीच आपल्या शिष्यांकरवी उपस्थित करवल्या व आपण सर्वांच्या हितासाठी त्याचं यथायोग्य असं निरसन ते आता या दोन समासातून करत आहेत. त्या शंका व त्यावरील समर्थांची उत्तरं याकडं वळण्याअगोदर काही संज्ञा, शब्द, संकल्पना आपल्या मनात सुस्पष्ट करून घेऊयात. ज्ञानदशकातील बरेचसे शब्द जड वाटतात, त्यातील गूढार्थ कठीण वाटू शकतो. मात्र कोल्ह्याला द्राक्ष आंबट या म्हणीप्रमाणे बरेच जण या संकल्पना समजून घेत नाहीत. त्यामागं कदाचित पूर्वग्रह, अहंकार असू शकतो. कुणी असंही म्हणेल की सद्गुरूंनी दिलेलं साधन करत असताना अजूनही काही करण्याची गरज काय? अर्थात ही भूमिका अयोग्य नव्हे. गुरूंनी दिलेल्या बोधाला घट्ट धरून त्यांनी दिलेलं साधन मनापासून केलं तर अद्वैत ग्रंथातील ज्ञान शब्दाविना आपल्या अंतरंगात पुरेल यात शंकाच नाही. ज्ञानाची सर्वोत्तम अवस्था म्हणजे मनातील संशय, भीती, काळजी, चिंता यांचं निर्मूलन होणं. पण तसं होत नसेल तर दासबोधासारख्या ग्रंथाचा अभ्यास करून या संकल्पना समजून घेण्यात गैर ते काय आहे बरं. काही जण असंही म्हणतील की परमार्थात एवढी चिकित्सा कशाला? खरं म्हणजे हा ज्ञानदशक चिकित्सेचा भाग मुळी नाहीच. या उलट आपल्या मनातील बारीक सारीक शंका तसंच अंतरंगातील अज्ञानाचे श्यामल मळब दूर करत ज्ञानरूपी लक्क प्रकाशात भगवंत दर्शनाचा मार्ग नीट जाणून घेण्यास तो मदतच करणार आहे. ज्ञानदशकातील गोष्टी आपण करत असलेल्या साधनेहून भिन्न नाहीत. उगीच त्याविषयी आपण गैरसमज करून घेतो आणि त्यापासून दूर पळत राहतो. या ज्ञानदशकात माया, ब्रह्म यासारख्या जड शब्दांची जागोजागी केलेली पेरणी आढळते. पण त्यानं गडबडून जाण्याची गरज नाही. प्रथम अशा कठीण वाटणाऱ्या शब्दांच्या व्याख्या नीट समजून घेऊ, म्हणजे मग त्याबद्दल आपल्याला भीती वाटणार नाही. या दशकाचं नाव आहे मायोद्भव नाम ज्ञानदशक. ज्ञान म्हणजे नेमकं काय? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असा समर्थांना अभिप्रेत असलेला अर्थ आहे. आत्मज्ञानाच्या दृष्टीनंच त्यांनी या दशकाची रचना केली आहे. ज्ञानाची निर्मिती कशी होते, त्याचा स्रोत काय, त्याची माहिती आपल्याला देताना संतांनी दोन मूलभूत गोष्टी सांगितल्या. त्या अशा आहेत. एक म्हणजे भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. भक्तीतून ज्ञान संपादन होतं. त्यामुळं सगुण भक्ती, नित्योपासना व सद्गुरूंनी दिलेलं साधन निष्ठेनं
नित्य नेमानं करणं अशा त्रिवेणी संगमावरच ज्ञानदशकाचं आकलन होऊ शकणार आहे. या ज्ञानदशकात सर्व दृश्य जग अशाश्वत मिथ्या आहे असं जरी सांगितलेलं असलं तरी शक्तीशिवाय ते ज्ञान प्राप्त होणार नाही हे लक्षात असू द्यावं. दुसरं म्हणजे अशा भक्तीतून मिळणाऱ्या ज्ञानातून काय प्राप्त होतं. भक्ती ही जशी ज्ञानाची आई आहे तशी ती ज्ञानाची मुलगी देखील आहे. ज्ञानातून भक्ती दृढ होत जाते. ज्ञानी व्यक्तीचं मन भक्तीमध्ये अधिकाधिक रमू लागतं, त्यात ते लय पाहू लागतं. म्हणूनच संतांनी आत्मज्ञान प्राप्त झाल्यावरही भक्तीची कास कधी सोडली नाही. समर्थ देह ठेवेपर्यंत रामरायाला आळवीत राहिले. अन्यथा त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानामुळं हे विश्व मिथ्या आहे ते निर्माणच झालं नाही अशी धारणा करून घेऊन ते भलत्याच दिशेनं गेले असते आणि तसं करणं म्हणजे ज्ञानाचा अहंकारच ठरला असता. सारांश म्हणजे भक्तीच्या उदरी ज्ञान जन्मतं. नित्योपासना, अखंड नामस्मरण, सद्गुरू सेवा यातूनच ज्ञान प्राप्त होते आणि अशा ज्ञानप्राप्तीमुळं आपलं अवघं जीवनच भक्ती सुगंधानं भरून जातं. आता ज्ञानदशकाच्या भूमिकेतून ज्ञान म्हणजे काय ते समजून घेऊ. पहावे आपणासी आपण, अर्थात मी खरा कोण याचा शोध म्हणजे ही ज्ञानच आहे. आईच्या गर्भात सूक्ष्म बीजातून वाढ होत होत या देहाच्या आधारे जगत असलेला मी कोण आहे हे शोधणं म्हणजे ज्ञानदशकाचा प्रवास आहे. ज्ञान स्वरूपाच्या ज्ञानाला समर्थ आत्मज्ञान असं संबोधतात. मागील समासाच्या शेवटी उपस्थित झालेले प्रश्न तसंच वरील संकल्पना समजून घेत आपण आपल्या मनात निर्माण झालेल्या शंकांचं निरसन करणारा हा सूक्ष्म आशंकानाम समास. हे दृश्य जगत शंका कुशंकांनी युक्त आहे. नित्य व्यवहारात देखील हे काम नीट होईल का? एखादा आपलं सांगितलेलं काम करेल का? केलं तर ते मनासारखं होईल का? अशा नाना शंका आपल्या मनात येत असतात. तेव्हा भक्तिमार्गानं सगुणातून निर्गुणाकडे जाताना आपल्या मनात सूक्ष्म आशंका न आल्या तर नवलच वाटेल. अर्थात त्यामागं भगवंताची कृपाच असते, कारण त्याविषयी आपण सखोल विचार करत असतो. म्हणूनच अशा शंका मनात येत असतात. काही जण याला नसता उद्योग, कल्पनाविलास, चिकित्सा असेही म्हणतीलही. पण गुरुकृपेनंच अशा शंका मनी उत्पन्न होऊन त्यांची जळमट साफ करण्याची ही एक संधीच आपल्याला मिळत आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. या शंका नेमक्या कोणत्या आहेत त्या नीट समजून घेणं ही आवश्यक आहे, कारण प्रश्न नीट समजला तरच योग्य उत्तर देता येतं. अन्यथा उत्तर माहीत असून देखील त्याचा उपयोग होणार नाही. मागील समासात समर्थांनी शिष्याकरवी उपस्थित केलेले प्रश्न असे होते. परब्रह्म सर्वत्र एकच एक अखंडित असताना हे विश्व कसं निर्माण झालं? याचा कर्ता कोण? तो सगुण आहे की निर्गुण? ज्या मायेमुळं आपल्याला हे दृश्य द्वैत सत्य वाटतं, ती माया कशी निर्माण झाली? भगवंत जर विश्वाचा कर्ता समजला तर त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपावर प्रश्नचिन्ह लागतं. निर्गुणानं सृष्टीची निर्मिती केली असं म्हटलं तर निर्गुणाला संकल्प कसा करता येईल? कर्तेपणाचा भाव त्याच्या मनात कसा उत्पन्न होईल? मग या सृष्टीचा निर्माता आहे तरी कोण? त्यानं आपल्यासारख्या असंख्य जीवांना निर्माण करावं, प्रपंचाला लावावं आणि एका टप्प्यावर विचारावं, बाळा तू कुठं हरवून बसलायस या पसाऱ्यात?
भगवंत प्राप्तीचे हे तुझ्या जीवनाचं ध्येय तू विसरलास, मग अंतर्मुख होऊन आपण विचार करू लागतो की हे जर असं आहे तर मग देवा तू हा बाजार मांडलासच का? कशासाठी हा खेळ लावलायस? का हे द्वैत उत्पन्न केलंयस? या प्रश्नांच्या अनुषंगानं समर्थ लिहितात, मागा श्रोती आक्षेपिले ते पाहिजे निरोपिले, निरावेवी कैसे झाले चराचर. म्हणजे मागील समासात श्रोत्यांनी आक्षेप घेतला होता की हे ब्रह्म निरावयव असताना त्यांच्यापासून चराचर सृष्टी कशी निर्माण झाली, कशी उत्पन्न झाली, त्यांच्यासाठी निरूपण केले पाहिजे, त्यांच्या समाधानासाठी निरूपण केले पाहिजे. बघा, पायाविना चालणं, हाताविना कर्म करणं, वाणीविना बोलणं, डोळ्याविना बघणं, कानाविना ऐकणं, हे ज्याला शक्य आहे अशा निरावयवी भगवंतानं ही सृष्टी कशी निर्मिली, त्या जगावेगळ्या कुंभारानं इतकी देहरूपी मडकी कशी काय बनवली, अति गहन वाटणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर समर्थ चटकन देत आहेत. पण याची अनुभूती किती जणांना होते हा यक्ष प्रश्न आहे. सद्गुरु कृपाच वरील प्रश्नांची समाधानकारक उकल अंतरंगात करू शकते हे निश्चित. समर्थ म्हणतात, याचे ऐसे प्रतिवचन, ब्रह्म जे का सनातन, तेथे माया मिथ्या भान, विवर्त रूप भासे. म्हणजे याचे समाधान असे आहे की जे सनातन ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी माया ही विवर्त रूप, म्हणजे दोरीवर साप दिसावा तशी नसूनही दिसणारी कल्पनामय भासत असते. याचाच अर्थ ब्रह्म हे आदी अंत नसणारं असं सनातन तत्व आहे. हे दृश्यरूप ब्रह्मस्वरूपावर लावलेला एक आक्षेप म्हणता येईल. ब्रह्मानं सृष्टी निर्मिली असं म्हटलं तर ब्रह्म दुभंगलं गेलं असं होतं. विश्वनिर्मितीचं कार्य करून ते वेगळं राहिलं. कर्तेपणा त्याच्याकडं देणं म्हणजे त्याच्यावर आरोप केल्यासारखं आहे, कारण सृष्टी ही विवर्त रूप आहे. अंधारात वाकड्या तिकड्या पडलेल्या दोरीला आपण साप समजून घाबरतो, पण उजेडात ती दोरी आहे हे कळताच आपली भीती दूर पळून जाते. या दृष्टीभ्रमाला विवर्त म्हणतात. ही गोष्ट प्रत्यक्षात तशी नसते, पण आपल्याला ती आहे तशी वाटते, आहे अशीच वाटते. म्हणजेच विवर्त रूप हेच मायेचं स्वरूप आहे. प्रखर उन्हात मृगजळ दिसतं, दूरवर पाणी असल्याचा भास होतो, पण ते तसं नसतं हे बुद्धीच्या आधारे आपण जाणतो. तसं भक्तीच्या आधारे सृष्टीचं सत्यत्व आपणास कळून येतं. म्हणजे ही सृष्टी परमात्म स्वरूप आहे, पण मायेमुळं ते झाकलं गेलं आहे. हेच विवर्त रूप होय, तीच माया होय. हे एकदा अंतरंगात उमगलं की माया ब्रह्माचं कोडं सुटतं, दृश्याचं मिथ्यत्व लक्षात येतं, स्वप्नावस्था दूर होते व सृष्टी म्हणजे परब्रह्माची भासमान छाया आहे, याचं विवर्त रूप आहे हे कळू लागतं. दासबोधाच्या आरतीत कल्याण स्वामी म्हणतात, अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. आपलं सद्भाग्य आहे, अपार पुण्य आहे की ज्या योगे आपणास दासबोधाचं श्रवण घडतंय आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक अशा सूक्ष्म शंका आपल्या मनी निर्माण होत आहेत. अशा नाना आशंकांविषयी चिंतन करायचं एक मोठं दालनच समर्थांनी या दशकाच्या रूपानं आपल्यासाठी खुलं करून दिलं आहे. पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या विमानाला फारशी ताकद लागत नाही, पण तेच
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला भेदून सौरमालेच्या दिशेने झेपावणाऱ्या अग्निबाणाला मात्र प्रचंड ताकद लागते, तसं आपण देहाधिष्ठित मंडळींनी जरी लौकिकार्थानं उत्तुंग कार्य केलं तरी त्यासाठी फारसे कष्ट पडत नाहीत. पण तेच जर त्यानं देहबुद्धी व आत्मबुद्धी असा अलौकिक प्रवास करायचा म्हटल्यास त्याला जबरदस्त इच्छाशक्तीची, भक्कम साधनाभ्यासाची जरुरी असते. त्यासाठी मनातील सूक्ष्मातील सूक्ष्म अशा शंकांचं निरसन झाल्याशिवाय आत्मज्ञानाच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचताच येत नाही. जसजशा सूक्ष्म आशंका मनात निर्माण होऊ लागतील तसा आत्मज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञान सूर्याचा उदय होऊ लागतो. मात्र तोपर्यंत आपल्याला हे दृश्य विश्व सत्यच वाटतं. संत याला मिथ्या असं संबोधतात, पण आपल्याला तशी अनुभूती नसते. त्यामुळं हे सत्य वाटत असलेलं विश्व कुणी निर्माण केलं यासारख्या शंका मनात उद्भवू लागतात. समर्थ इथं एका श्लोकाचा आधार घेतात. आद्यमेघम परब्रह्म नित्यमुक्तम विक्रियम तस्य माया समावेशो जीवमव्या कृतात्मकम. अर्थ असा आहे, मुळात एकच एक नित्यमुक्त असणाऱ्या परब्रह्मामध्ये माया उत्पन्न होऊन तिच्यामुळं आपणास या दृश्य जगताचं दर्शन होतं. इथं सूक्ष्म आशंका निर्माण होते, ती म्हणजे परब्रह्मामध्ये माया कशी काय उत्पन्न झाली. आपल्या मनात एखादा संकल्प विकल्प आला की त्यानुसार क्रिया घडते व त्याचा दृश्य परिणाम आपल्यास दिसतो. पण जे परब्रह्म निर्गुण, निराकार, निर्विकार, निश्चल आहे त्यानं माया उत्पन्न केली असं म्हटलं तर परब्रह्माच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला असं म्हणावं लागेल. व ज्या अर्थी संकल्प निर्माण झाला त्या अर्थी त्याला निश्चल निर्गुण कसं म्हणता येईल. आणि असं जर असेल तर आतापर्यंत साधू संतांनी, शास्त्रांनी, ग्रंथांनी सांगितलेली निर्गुण, निराकार परब्रह्माची संकल्पनाच खोटी ठरेल. यातून सामान्य साधकाच्या मनात संभ्रमच निर्माण होतो. तो दूर करण्यासाठीच तर समर्थांनी या ज्ञानदशकाचा प्रपंच मांडला आहे. समर्थ त्यांच्या जीवनात घडणाऱ्या हर एक घटनेला प्रभू रामांची इच्छा असं म्हणून स्वीकारत असत. ब्रह्मस्वरूप हे निर्गुण, निराकार, दृश्यातीत, आकर्तुम आहे असं सांगणारे समर्थ व्यावहारिक पातळीवर मात्र प्रभू रामांना कर्तेपण देतात. आपणासही तसं करण्यास सांगतात. त्यामुळं संभ्रमित होऊन साहजिकच आपल्या मनात आशंका उत्पन्न होतात. पुढे आदी एक परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम, तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया. म्हणजे सर्वप्रथम केवळ एक नित्यमुक्त, सर्वश्रेष्ठ, अक्रिय असे परब्रह्म तेवढे होते. तेथे अत्यंत सूक्ष्म आणि अव्यक्त अशी मूळ माया उत्पन्न झाली. एक ब्रह्म निराकार, मुक्त, अक्रिय, निर्विकार, तेथे माया वडंबर कोठून झाली. श्रोता येथे एक शंका विचारतोय की एकले एक मुक्त, अक्रिय व निराकार ब्रह्म असताना तेथे जादूप्रमाणे माया कोठून आली अशी त्याच्यात आशंका आहे. पुढे ब्रह्म अखंड निर्गुण, तेथे इच्छा धरी कोण, निर्गुण सगुणे विन इच्छा नाही. म्हणजे ब्रह्म तर अखंड असून निर्गुण आहे, मग तेथे इच्छा कशी असणार. निर्गुण सगुण झाल्याखेरीज तेथे इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही. पुढे मुळी असे चिना सगुण, मनोनी नामे निर्गुण, तेथे झाले सगुण कोणे परी. म्हणजे
मुळात गुणरहित असल्याने तर निर्गुण नाम ब्रह्माला पडले आहे. मग तेथे ते सगुण कशा प्रकारे झाले? निर्गुणाची गुणा आले ऐसे जरी अनुवादले, लागो पाहे येणे बोले मूर्खपण. म्हणजे निर्गुणच सगुण झाले असे म्हणावे तर या बोलण्याने अंगी मूर्खपणाच येतो. याचाच अर्थ निर्गुण ब्रह्माला सगुण म्हणणं म्हणजे मूर्खपणा ठरेल. कारण मग ब्रह्म नित्य निर्गुण राहणार नाही. तर्क विचारानं एखादा जीव परमात्म्याबद्दल कसा विचार करतो ते सांगताना समर्थ लिहितात. एक म्हणती निरावेव, करून आकर्ता तो देव, त्याची लीळा बापुडे जीव, काय जाणती. म्हणजे कोणी एक म्हणतात की देव निर्वयव असून तो सृष्टी करूनही अकर्ता आहे. बिचाऱ्या म्हणजेच अज्ञानी जीवांना त्याची लीला कशी कळणार. एक म्हणती तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, प्राणी बापोडा जीवात्मा, काय जाणे. म्हणजे एक म्हणतात की तो तर परमात्मा आणि बिचारा जीवात्मा अल्पज्ञ आहे, तो त्या परमात्म्याचा महिमा काय जाणणार. याचाच अर्थ कुणी म्हणतात की तो परमात्मा आहे व त्याचा महिमा आगाध असून तो बिचाऱ्या सामान्य जीवाला न कळणारा आहे. तर्क सोडून शरणभावानं स्वीकारलेली ही भूमिका आपल्या अहंकाराला ठेचण्यासाठी भगवंताच्या अधिक जवळ नेण्यास मदत करते. त्यामुळं ती स्वागतार्ह म्हटली पाहिजे. मात्र तर्कवादी विचारांच्या जंजाळातून स्वतःची सोडवणूक व्हावी म्हणून अशी भूमिका घेतलेली नसावी. मनी शुद्ध शरणभाव ठेवून निष्फळ तर्कट विचारांचा ओघ थांबविता आला व त्या योगे आपली आंतरिक शांती अबाधित राखता आली तर व्यवहारात राहूनही आपण जिंकलो असं म्हणता येईल. पण क्षणार्धात तशी धारणा सुटून आपण रंगीन दुनियेत हरवून जात असू तर भगवंताविषयीचं ज्ञान आपल्याला कसं बरं प्राप्त होईल. तर्क विचारांच्या प्रवाहापुढं जाता जाता समर्थ अजून एक भूमिका मांडतात, ती म्हणजे परमेश्वर एकटाच होता, त्याला चैन पडेना, त्याला वाटलं की आपण विस्तारावं, अनेक व्हावं. पुढे उगाच महिमा सांगती, शास्त्रार्थ अवघा लोपिती, बळेची निर्गुणास म्हणती, करुणी अकर्ता. म्हणजे उगीचच महिमा वर्णन करणारे काही लोक म्हणतात की देव हा सर्व करूनही अकर्ता आहे. निर्गुणासंबंधी बळेच असे विधान करण्याने शास्त्रार्थाला बाधा येत आहे हे त्यांना कळत नाही. मुळी नाही कर्तव्यता, कोण करून अकर्ता, करता अकर्ता हे वार्ता समूळ मिथ्या. म्हणजे निर्गुणाच्या ठिकाणी मुळात क्रियाच नाही तर ते करून अकर्ता कसे असेल. तेथे करता अकर्ता ही गोष्टच समूळ मिथ्या आहे. जे ठाईचे निर्गुण तेथे कैचे करतेपण, तरी ते इच्छाधरी कोण, सृष्टी रचाव्याची. म्हणजे जे मूळचे निर्गुण आहे तेथे कर्तेपणा कसा असेल, मग सृष्टी रचण्याची इच्छा कोण धरतो असा प्रश्न उत्पन्न होतो. इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकाची, परी त्या निर्गुणास इच्छा कैची हे कळेना. म्हणजे बरेच लोक म्हणतात की इच्छा परमेश्वराची असते, पण युक्तीने असे समाधान करताना त्यांच्या हे लक्षातच येत नाही की निर्गुणाला इच्छा कशी असेल. बघा इथं ऐसी युक्ती बहुतेकांची
हे फार समर्पक शब्द समर्थांनी योजले आहेत. बऱ्याचदा आपण प्रश्नातच उलट विधान करतो आणि त्यातच त्याचं उत्तर गुप्तपणे दडलेलं असतं. तसंच काहीसं हे आहे. अनेक व्हावं अशी निर्गुणाला इच्छा झाली. ज्याला इच्छा उत्पन्न होते तो निर्गुण कसा असेल? तो सगुणच असायला हवा. मग तो निर्गुण नाही तर त्याला ब्रह्म कसं म्हणावं? या गुंतागुंतीतून आणखी एक महत्त्वाचा तर्क मांडताना समर्थ लिहितात, तरी हे इतुके कोणे केले किंवा आपणची झाले, देवे विन उभारले कोणे परी. म्हणजे मग प्रश्न असा उत्पन्न होतो की इतक्या विशाल सृष्टीची रचना कोणी केली? का ती आपोआपच हे विश्व उत्पन्न झाले आहे? देवाशिवाय हे कोणी उभारले? याचाच अर्थ परब्रह्म सृष्टीचा करता नव्हे, तो कोणतीही इच्छा धरू शकत नाही. तर मग देवानं ही सृष्टी निर्माण केली नाही असं आपण म्हणावं का? या विश्वनिर्मितीत त्याचं काहीच कर्तृत्व नाही असं समजायचं का? देवे विन झाले सर्व, मग देवास कायचा ठाव? येथे देवांचा अभाव दिसून आला. म्हणजे देवाशिवायच हे सर्व आपोआप झाले म्हणावे तर मग देवाला स्थानच उरत नाही, म्हणजे देवच नाही असे ठरेल. देव म्हणो सृष्टीकर्ता, तरी येव पाहे सगुणता. निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली. म्हणजे देवच सृष्टीकर्ता असे म्हणावे तर कर्तृत्व सगुणाच्या ठाईच संभावते. मग देव निर्गुण आहे या बोलण्याला काही अर्थच उरत नाही. देव ठाईचा निर्गुण, तरी सृष्टीकर्ता कोण? कर्तेपणाचे सगुण नाशिवंत. म्हणजे असा प्रश्न पडतो की देव जर मुळी निर्गुणच आहे तर मग सृष्टीकर्ता कोण आहे? सगुणाशिवाय कर्तृत्व नाही आणि सगुण तर नाशिवंत आहे किंवा नाशिवंत असते. बघा, देव निर्गुण आहे तर मग सृष्टीकर्ता कोण? कर्तेपणासाठी सगुण पण हवं आणि सगुण पण नाशवंत असल्यानं देवाला कर्तेपण दिलं तर तो देव देखील नश्वर होऊन जातो. मग या चराचर सृष्टीचा निर्माता कोण? ही शंका काही केल्या मनातून जात नाही. सद्गुरूंच्या कृपेशिवाय या आशंका दूर होत नाहीत. तेच आपल्याला तर्कविचारांमधून वाट काढत काढत अनुभूतीच्या प्रांतात घेऊन जात असतात. इथं समर्थ मनुष्य विचारांचं अजून एक स्थित्यंतर सांगतात. ते असंय, हे दृश्य विश्व मला मायेमुळं दिसतंय. देव तर त्याचा निर्माता नाही, मग मायाच शेष राहते. म्हणजे सृष्टीची निर्मिती या मायेनं केली का? पुढे, येथे पडिले विचार कैसे झाले सचराचर, माया मनो स्वतंत्र, तरी हेही विपरीत दिसे. म्हणजे परत हे सर्व चराचर कसे झाले हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो. माया स्वतंत्र आहे, तिने हे केले म्हणावे तरी तेही विपरीत दिसते. याचाच अर्थ माया स्वतंत्र आहे व कर्तेपण तिला द्यावं म्हटलं तर देवाचं अस्तित्वच लोप पावल्यासारखं होईल. मग देवाची भक्ती कशाला करायची असा प्रश्न उद्भवतो. ईश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हालत नाही या म्हणण्याला मग अर्थ तरी काय उरेल? अशा या सूक्ष्म चिवट आशंका संपता संपत नाहीत. माया कोणी नाही केली, हे आपणची विस्तारली, ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता. म्हणजे मायेला कोणी केलेली नाही, ती स्वतःच उत्पन्न झाली आणि विस्तार पावली असे म्हटले तर मग देवाला स्थानच राहत नाही. पुढे, देव निर्गुण स्वतसिद्ध, त्यासी मायेशी काय संबंध, ऐसे बोलता विरुद्ध,
दिसून आले म्हणजे देव स्वतः सिद्ध असून निर्गुण आहे, त्याचा आणि मायेचा संबंधच काय असे म्हणावे तरी ते अद्वैत सिद्धांताच्या विरुद्ध ठरते. सकळ काही कर्तव्यता आली मायेच्याची माथा, तरी भक्तांस उद्धारिता देव नाही की. म्हणजे सर्व कर्तृत्व जर त्या मायेचे आहे असे जर म्हटले तर मग असा प्रश्न निर्माण होतो की भक्तांचा उद्धार करणारा देव आहे की नाही. देवे विन नुसती माया कोण नेईल विलया, आम्हा भक्ता सांभाळाया कोणीच नाही. म्हणजे देवाशिवाय या मायेचा नाश कोण करील. माया स्वतंत्र असेल आणि देवच कुणी नसेल तर आम्हा भक्तांचा सांभाळ करायला कोणीच नाही असे होईल. याचाच अर्थ भगवंताच्या अस्तित्वाशिवाय या विश्वाचा विचार करणं म्हणजे निर्वात पोकळीत प्रवेश करण्यासारखं आहे. विश्वाचा कर्ता असूनही तर्कांच्या आधारे देवाला कर्तेपण देता येत नाही. त्यामुळं आपण अगदी निराधार होऊन जातो. केविलवाणी अवस्था होते आपली. बुद्धी थबकते व शरणागती पत्करण्यास तयार होते. तेव्हा तो जीव सद्गुरूंचरणी लीन होतो व त्याच्या मनीच्या साऱ्या सूक्ष्म आशंका फिटण्याचा मार्ग खुला होतो. विश्वाचं खरं स्वरूप काय, त्याला केवळ मिथ्या म्हटल्यानं प्रश्न सुटेल का. विश्वाचं कर्तेपण मायेच्या माती मारता येईल का. तर्काच्या आधारे भगवंताचं कर्तेपणही सिद्ध होईल का. अशा आशंका मनात घोंगावत असताना केवळ सद्गुरूच आपल्या मदतीला कसे धावून येतील. त्यांच्या शीतल कृपेचा शिडकावा करून आपल्या विमनस्क मनाला कशी अपूर्व शांती प्रदान करतात व त्यातूनच समाधानाचा झरा कशा प्रकारे आपल्या अंतरंगी झरू लागतो हे जाणून घेण्यासाठी ज्ञानदशकातील या पुढचा प्रवास अजून विस्मयकारक होणार आहे. बघा, विश्वाचं कर्तेपण कुणाकडे द्यायचं याचा वेगवेगळ्या तर्कांच्या आधारे कल्पनेला ताण देत शोध घेता घेता आपण ते कर्तेपण मायेकडे देऊन बसतो. इथपर्यंत समर्थांनी आपल्याला आणून सोडलं आहे. माया सृष्टीची निर्मिती आहे असं म्हटल्याबरोबर आपल्यासारख्या सामान्य भक्तांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण आजपर्यंत मी ज्या भगवंताचा दावा केला तो फुका गेला की काय असं वाटू लागतं. ज्या देवाला मी माझ्या जीवनाचा नियंता मानत आलो तोच सृष्टिकर्ता आहे, ते हे तर्काच्या आधारे का बरं सिद्ध होत नाही. या विचारानं मनाची उलाढाल होते. अज्ञानवश आपण मायेकडे कर्तेपण देऊन मोकळे झालो खरे, पण माया नेमकी कोण आहे. ब्रह्मोदरी ती जन्मास आली हे आपण ऐकून असलो तरी तिचं नेमकं स्वरूप कोणत्या गुणधर्मावरून ओळखायचं यासाठी समर्थांनी मायेविषयी काही विधानं दृष्टांत या समासात दिलेले आहेत. त्यावरील चिंतन आपण या निरूपणात बघणार आहोत. सामान्यतः माया या शब्दाकडं नकारात्मक दृष्टीनं पाहिलं जातं. यह सब माया का खेल है यासारखी विधानं रोजच्या व्यवहारात ते अगदी TV मालिका चित्रपटामधून सतत आपल्या कानावर पडत असल्यानं माया हा शब्द गुळगुळीत झाला आहे. त्याला गौणत्व आलं आहे. केवळ शब्द म्हणून त्याकडं पाहिल्यामुळं त्यामागील भावार्थ कळत नाही. त्याचा अनुभव काही आपल्याला प्रत्ययास येत नाही. शंकराचार्य म्हणतात, ब्रह्म सत्य जगत मिथ्या. म्हणून आपणही जगाला मिथ्या म्हणणं कितपत सुयुक्तिक आहे. संतांचे शब्द जसच्या तसे तोंडपाठ म्हटले म्हणजे त्यांची अनुभूती आली असं होत नाही. अनुभवाविना ती केवळ शुष्क शब्दांची खटपटच होते. म्हणूनच चतुर्दश ब्रह्मामध्ये समर्थांनी शब्द ब्रह्मांचा उहापोह केलेला आहे. शब्द ब्रह्म परमतत्वापर्यंत आपणास नेतही
पण शब्दांचा अर्थ अंतरंगात सुस्पष्ट नसेल, शब्द नीट जोखता नाही आले तर ते फुसके ठरून अवकाशात विरून जातात. शब्द ब्रह्म भगवंताकडे जाण्याचा शास्त्र आहेच, पण शब्द मायेत अडकल्यानं ब्रह्मस्वरूप हातातून कधी निसटून जातं तेच आपल्याला समजत नाही. पुढे, मनोनी माया स्वतंत्र ऐसा न घडे की विचार, मायेस निर्मिता सर्वेश्वर तो एकची आहे. म्हणजे म्हणून माया स्वतंत्र हा विचार टिकू शकत नाही. मायेला निर्माण करणारा एक सर्वेश्वरच आहे. तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार, तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे. म्हणजे तरी आता तो ईश्वर कसा आहे, माया कशी आहे इत्यादी सर्वांच्या विषयी सविस्तर बोलणे आवश्यक आहे. पुढे, श्रोता व्हावे सावधान एकाग्र करून या मन, आता कथानुसंधान सावध ऐका. म्हणजे म्हणून श्रोत्यांनी आता सावध व्हावे व मन एकाग्र करून कथानुसंधान श्रवण करावे. पुढे, एके आशंकेचा भाव जनी वेगळाले अनुभव, तेही बोली जेती सर्व येथानुक्रमे. म्हणजे येथे जी शंका निर्माण झाली आहे त्या संबंधी लोकांचे अनुभव भिन्न आहेत व म्हणून मतेही भिन्न आहेत. म्हणून प्रथम त्या संबंधी यथानुक्रमे सांगितले जाईल. एक म्हणती देव केली, एक म्हणती देवे केली, म्हणून हे विस्तारली, देवास इच्छा नसती झाली, तरी हे माया कैची. म्हणजे कुणी एक म्हणतात की देवानेच माया उत्पन्न केली म्हणून तिचा इतका विस्तार झाला आहे. देवाला जर इच्छा झाली नसती तर ही माया कोठून आली असती. याचाच अर्थ कुणी म्हणतात माया देवानंच उत्पन्न केली, कारण देवाला इच्छाच झाली नसती तर माया निर्माणच झाली नसती. असं म्हणून देवाकडं कर्तेपण देण्याची अशी भूमिका शास्त्राला धरून असली तरी त्याविषयीचा अनुभव मात्र शून्य असतो. ऐकीव माहितीवर विसंबून बऱ्याचदा अशी वक्तव्य सामान्य व्यक्तींकडून केली जातात. समर्थ आता थोडासा विद्याभ्यास झालेल्या मंडळींचं मायेविषयीचं मत काय आहे ते सांगत आहेत. एक म्हणती देव निर्गुण, तेथे इच्छा करी कोण, माया मिथ्या हे आपण झालीच नाही. म्हणजे कोणी म्हणतात की देव तर निर्गुण आहे, मग इथे इच्छा कोण करणार, माया ही मिथ्याच आहे, म्हणजेच केवळ भासरूप आहे, वास्तविक ती उत्पन्न झालीच नाही. याचाच अर्थ कोणी म्हणतात देव निर्गुण असल्यामुळं त्याच्या ठायी इच्छा उत्पन्नच होणार नाही, म्हणजे माया खोटी आहे. जी निर्माणच झाली नाही तिचा का विचार करायचा. अर्थात हेही केवळ शब्दांच्याच आधारे आपण जाणतो. मात्र काही जण मायेला सत्यत्व बहाल करणारेही आहेत. यांची भूमिका सांगताना समर्थ लिहितात, एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, तयेसी नाही म्हणता कैसे, माया हे अनादि असे शक्ती ईश्वराची. म्हणजे कुणी म्हणतात की ही प्रत्यक्ष दिसत असून ती नाहीच असे तुम्ही कसे म्हणता. माया ही अगदी असून ती ईश्वराची शक्ती आहे. बघा, खास करून देवीचे उपासक वरील मतांचा पुरस्कार करणारे असतात. माया म्हणजे काय हे समजत नाही व जगाचं मिथ्यत्व माहीत असूनही ते पटत नाही. कारण कित्येकांना भगवती आदिमाया या विश्वांची जननी आहे, तिचाच हा सर्व विस्तार आहे, त्या ईश्वरीय शक्तीचाच हा सारा खेळ आहे असं वाटत असतं. ही भूमिका योग्य वाटत असली तरी अनुभवाचं उणे पण इथंही आहेच. माया सत्य वाटते कारण
तिच्याविषयीचं ज्ञान आपल्यापाशी नाही. ज्याला ज्ञानप्राप्ती होते त्याचं मत विशद करताना समर्थ म्हणतात, एक म्हणती साच असे तरी हे ज्ञाने कैसी निरसे, साच्यासारखीच दिसे परी हे मिथ्या. म्हणजे कुणी म्हणतात की ही खरी म्हणावी तर स्वरूपज्ञान होताच ती नष्ट होते, म्हणून ती खऱ्यासारखी दिसत असली तरी मिथ्याच आहे. स्वस्वरूपाचं ज्ञान झालं की माया नष्ट होते, त्यामुळं खऱ्यासारखी भासली तरी ती खरी नव्हे असं ज्ञानी लोक सांगतात. वास्तविक ब्रह्मस्वरूपाचं दर्शन घडविण्याच्या कामात ही मायाच साहाय्यभूत ठरते, हे शास्त्रविधान आहे. मात्र असं सांगणाऱ्याचा अनुभव किती असतो हा देखील प्रश्नच आहे. मायेला मिथ्या ठरवण्यात सामान्यामध्ये एक प्रकारे चढाओढ लागलेली दिसून येते. साधक साधन मार्गात रत असताना त्यांच्या सभोवती असणारी परमार्थाकडं ओढ नसलेली मंडळी एक छान पळवाट काढताना एखाद्या शास्त्रविधानाचा विपर्यास करतात व इतरांची भलावण करताना ती सांगू लागतात की हे विश्व तर मायेनं निर्माण झालंय. साधनाभ्यास उपासनादी कर्म हा मायेचाच भाग आहे. मात्र साधना कशासाठी करायची? भगवंताची उपासना करणं मायेच्या प्रांतातच येतं, तेव्हा हे सारं सोडून देणंच योग्य आहे. अशी विचारधारा असणारी मंडळी अवतीभोवती असतात. मायेचा त्याग करता यावा यासाठी भक्ती साधना जरूर करावी असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितल्याचं सर्वश्रुत आहेच. त्यामुळं अनेक जण भक्ती साधनेत रत असतात, आपापल्या परीनं विविध उपासना करत असतात, यात चूक काहीच नाही. मात्र समर्थांचा प्रश्न असा आहे की मायेला जाणून तिचा खरा अनुभवसिद्ध अर्थ आपणास कोण सांगणार? आजकाल भोवताली घडणाऱ्या घडामोडींवर बरेच जण त्यांना विचारो अथवा न विचारो आपापलं मत मांडताना दिसतात. तसं परमार्थातही अनेक जण मायेविषयी आपापली मतं बेधडकपणे मांडताना दिसतात. दृश्य जगताकडं सामान्य जन कसं बघतात याबाबत अजून एक विचार आपल्यासमोर ठेवताना समर्थ म्हणतात, एक म्हणती मिथ्या स्वभावे तरी साधन कासया करावे, भक्ती साधन बोलिले देवे, माया त्याग करणे. म्हणजे कुणी एक म्हणतात की ती मिथ्याच आहे, तर साधन करण्याची आवश्यकता काय आहे? भगवंतांनी गीतेत मायेचा त्याग करता यावा म्हणून भक्ती साधना सांगितली आहे. एक म्हणती मिथ्या दिसते, भये अज्ञान सन्ने पाते, साधन औषधही घेई जेते, परी ते दृश्य मिथ्या. कुणी म्हणतात की अज्ञानरूपी सन्निपात ज्वरामुळे ती मिथ्या असून तिचे भय वाटते, म्हणून साधनरूप औषध घेतले पाहिजे. पण तरी ती दिसत असली तरी मिथ्याच आहे. बघा, कुणी म्हणतात माया खोटीच आहे, पण जीवाला अज्ञानरूपी सन्निपात ज्वर आल्यानं ही भ्रामिक सृष्टी सत्य वाटते. मात्र साधनरूपी औषध पोटात गेलं की तो ज्वर उतरतो व सृष्टीचं मिथ्यत्व ध्यानात येतं. हेही मत सत्याच्या निकट नेणारच आहे. पण तसं साधन देणारे, ज्ञान सांगणारे अनुभवसिद्ध अधिकारी आहेत का, हा प्रश्नच उरतो. माया मिथ्या असल्याचं आपल्या कीर्तनातून प्रवचनातून तिरमिरनं सांगणारे बिदागीबाबत घासाघीस करू लागल्याची कित्येक उदाहरणं आपण बघतो. म्हणून केवळ शब्दातून माया मिथ्या आहे असं सांगून
कुणाला संतोषविता येत नाही. ब्रह्म खरं, माया खोटी हे पटतं. पण भूक लागली की जेवणाशिवाय दुसरं काही सुचत नाही. मग नुसतं जगत मिथ्या म्हणून काय होणार? संतांनी गृहत्याग केला, जवळचं सर्व इतरांना वाटून टाकलं. हे आपण संत चरित्रात नुसतं वाचतो, पण आपली अजून एक स्थावर मालमत्ता कशी काय होऊ शकेल? या विचारांनीच आपण जपमाळेतील मणी ओढत असतो. तेव्हा ब्रह्मसत्य जगत मिथ्या असं केवळ म्हणणं, त्यावर विचार करणं आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती येणं यात जमीन आसमानाचं अंतर आहे. माया अनुभवाची गोष्ट आहे, ती शाब्दिक कवायत नव्हे. अनुभूतीशिवाय तिच्याविषयी उगीच नकारात्मक बोलून आपण तिला मलिन करत असतो. खरं तर माया शुद्ध आहे. तिच्याशिवाय भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडणं केवळ अशक्य आहे. आपण सद्गुरूंचा हात सोडून पळाल्यामुळं मायेच्या पसाऱ्यात आपला रस्ता चुकलेला आहे. मात्र ज्यांनी सद्गुरूंचा हात घट्ट धरून ठेवला त्यांना परब्रह्माकडे जाण्याची वाट सापडतेच, गवसतेच. आत्मज्ञानी संतांची ज्यांना खरी ओळख नाही त्यांना माया सत्य वाटते. संतांच्या पायी सद्गुरू चरणी शरण गेल्यानं त्यांच्याशी तादात्म्यता पाहून त्यांची खरी ओळख होते. सज्जन द्वैत भावनेनं कधीच कळणार नाहीत. म्हणजेच माझ्यातील खोट्या मीचा संपूर्ण लय व्हायला हवा. समुद्रावर पडणाऱ्या पावसाचा थेंब जोपर्यंत समुद्रात मिसळत नाही तोपर्यंत त्याला वेगळेपणानं ओळखलं जातं. पण तोच थेंब सागरात पडला की तो थेंब न राहता सागरच बनून जातो. तसं माझी वेगळी ओळख ठेवून सज्जनांची खरी आंतरिक ओळख नाही पटणार. त्यासाठी संपूर्ण शरणागतीच हवी. पावसाच्या त्या थेंबाप्रमाणे स्वतःचं वेगळं अस्तित्व विसर्जित केलं की आपणही त्या आत्मज्ञानरूपी सागराचाच एक भाग बनून जातो. हाच स्वस्वरूप साक्षात्कार होय. सज्जनांच्या संगतीत अर्थात सत्संगतीत राहूनच हे ज्ञान मिळू शकतं. आणि ते एकदा मिळालं की मायेची प्रत्यक्ष अनुभूती आपणास येते. पर्यंत मात्र मायेविषयी चाललेला हा शाब्दिक कसरतींचा प्रयोगच राहतो. अशा मायेचं समर्थांनी अधिकाधिक दृष्टांताच्या आधारे केलेलं विवेचन पुढील काही भागात आपण बघणार आहोत. पण माया ब्रह्मांचा एकरूपतेचा प्रवास अनुभवण्याचा रोमांचकारी टप्पा, तो अनुभवण्यासाठी थोडासा धीर धरायला हवा. पुढे अनंत साधने बोलिली, नाना मते भांबाविली, तरी माया नवचे त्यागिली, मिथ्या कैसी म्हणावी. म्हणजे असंख्य साधने सांगितली गेली आहेत. मायेविषयी नाना मते व्यक्त झाली आहेत. त्यामुळे खरे तर मन भांबावून जाते. पण तरी तिचा काही केल्या निराश करता येत नाही. मग तिला मिथ्या कशी म्हणावी. मिथ्या बोले योगवाणी, मिथ्या वेदशास्त्री पुराणी, मिथ्या नाना निरूपणी, बोलिली माया. म्हणजे योगीजन माया मिथ्या आहे असे म्हणतात. वेदशास्त्रे पुराणेही माया मिथ्या आहे असेच म्हणतात. व ज्ञानी लोकही अध्यात्म निरूपणात अनेक प्रकारे माया मिथ्या आहे असेच प्रतिपादन करतात. पुढे माया मिथ्या म्हणता गेली, हे वार्ता नाही ऐकली, मिथ्या म्हणताच लागली समागमे. म्हणजे याप्रमाणे सर्वांनी तिला मिथ्या ठरवले असले तरी लगेचच ती नाहीशी झाली असे तर कुठेही ऐकू येत नाही. उलट मिथ्या म्हणताच ती येऊन चिटकते असे दिसून येते. पुढे जयाचे अंतरी ज्ञान नाही ओळखिले सज्जन,
तयास माया मिथ्या भान सत्यची वाटे. म्हणजे ज्याच्या अंतरी ज्ञान नाही आणि ज्याने सज्जन ओळखलेले नाहीत त्याला मायेचे मिथ्या अस्तित्व खरेच वाटते. जेने जैसा निश्चय केला तयासी तैसाची फळला, पाहे तोची दिसे बिंबला तैसी माया. म्हणजे ज्याच्या मनात मायेविषयी जसा निश्चय झाला असेल त्याला तसेच फळ मिळते. जो आरशात पाहत असतो त्याला आरशात स्वतःचेच प्रतिबिंब दिसते. म्हणजे तो जसा असतो तसेच हुबेहूब प्रतिबिंब दिसते. माया ही तशीच आहे. बघा, आरशात जसं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं तसंच काहीसं मायेच्या बाबतीत होतं. प्रत्येकाची जशी अनुभव घेण्याची पात्रता आहे, कल्पनाशक्ती आहे, या विश्वासंबंधी विचार करण्याची कुवत आहे, तशी माया त्या जीवासमोर रूप धारण करते. काही म्हणतील की विश्व सत्यच आहे. हे विश्व सत्यच आहे. त्यामुळं ब्रह्मस्वरूपाला शोधण्याची उगीचच खटपट करू नये. आपण आणि आपला नित्य व्यवहार या पलीकडं सत्य असं काही नाहीच असं म्हणणाऱ्याला माया त्याच स्वरूपात दिसू लागते. असा जीव मग जीवनभर पैसा अडका प्रपंच सत्य मानून त्यातच आयुष्यभर गुरफटून जातो. काही जण मायेचं स्वरूप शोधण्यासाठी देहबुद्धीतून बाहेर पडून माया ब्रह्माविषयी अंतरंगात चिंतन करू लागतात. त्यांच्या मनात विविध कल्पना येऊ लागतात. त्यांच्या अनुभवानुसार माया ब्रह्मासाठी दिले जाणारे काही दृष्टांत कनिष्ठ स्वरूपाचे असतात, काही मध्यम तर काही उत्तम स्वरूपाचे असतात. जेव्हा एखादा सामान्य जीव पैसा प्रपंच या दृष्टीनं मायाची व्याख्या करतो तेव्हा ती परमार्थाच्या दृष्टीनं कनिष्ठच ठरते. कुणी आपल्या तोकड्या ज्ञानाच्या जोरावर आलेला अनुभव कथन करत असेल तर तो मध्यम स्वरूपाचा ठरू शकतो. तर माया ब्रह्मावर प्रचंड संशोधन केलेला एखादा पंडित त्याच्या आशयघन शब्दात अनुभव मांडत असेल तर तो उत्तम स्वरूपाचा असू शकतो. समर्थ या तिन्ही विचार पातळींचा इथं उहापोह करत आहेत. एखादा सामान्य मनुष्य मायेला कसा बघेल ते सांगताना समर्थ तसाच एक सामान्य दाखला देत आहेत. एक म्हणती माया कैची आहे ते सर्व ब्रह्मची, थिजल्या विघुरल्या घृताची ऐक्यता न मोडे. म्हणजे कुणी एक म्हणतात की माया कुठली, ती नाहीच मुळी, जे सर्व आहे ते ब्रह्मच आहे. तूप हे थिजलेले असो वा पातळ असो त्याची एकरूपता मोडत नाही, हे ध्यानात ठेवावे. थिजले आणि विघुरले हे स्वरूपी नाही बोलिले, साहित्य भंगले येणे बोले म्हणती एक. म्हणजे दुसरे कोणी म्हणतात की हा दृष्टांत योग्य नाही, या दृष्टांताने बोलण्यात संगती राहत नाही म्हणून हा अयोग्य आहे. कारण स्वरूपाच्या ठिकाणी घट्ट अथवा पातळ हे काहीही नाही. म्हणजे बघा, कुणी म्हणतात माया नाहीच, जे आहे ते केवळ ब्रह्मच. थिजलेले तूप म्हणजे हे निश्चल निर्विकार ब्रह्म. तर ज्या भांड्यामध्ये ओतू त्याप्रमाणे आकार धारण करणारं विरघळलेलं पातळ तूप म्हणजे ही माया. थिजलेलं किंवा पातळ तूप एकच आहे, तसं परब्रह्म एकच आहे. हा दृष्टांत योग्य वाटतोही, पण समर्थ विचारतात परब्रह्म थिजलं किंवा पातळ झालं असं म्हणणं कितपत संयुक्तिक ठरेल. त्यामुळं वरील दृष्टांत ब्रह्मस्वरूपाला लागू पडत नाही असंही काही जणांचं मत आहे. माया ब्रह्माविषयी विचार करताना
खरंच मती कुंठित होऊन बसते. पुढे एक म्हणती सर्व ब्रह्म, हे न कळे जयास वर्म, तयांचे अंतरीचा भ्रम गेलाच नाही. म्हणजे कुणी म्हणतात की सर्व ब्रह्म आहे, यातील वर्म ज्याला कळत नाही त्याच्या अंतरीचा भ्रम गेलेला नाही असे ओळखावे किंवा जाणावे. पुढे एक म्हणती एकची देव, तेथे कैचे आणिले सर्व, सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे. म्हणजे कुणी म्हणतात देव एकला एकच आहे, म्हणजे दुसरी वस्तूच नाही. तेथे हे सर्व कुठले आणले? सर्व ब्रह्म म्हणणे हे अपूर्व आणि आश्चर्यकारक वाटते. एक म्हणती एकची खरे, आणूही नाही दुसरे, सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजची झाले. म्हणजे कुणी म्हणतात की एक ब्रह्म तेवढे खरे, तेथे दुसरे अणुमात्रही नाही, म्हणून या प्रकारे स्वाभाविकच सर्व ब्रह्म हेच सिद्ध झाले. पुढे सर्व मिथ्या एक सरे, उरले तेची ब्रह्म खरे, ऐसी वाक्ये शास्त्राधारे बोलिती एक. म्हणजे कुणी असं म्हणतात की एकंदर सर्व मिथ्यात जाऊन जे उरते ते खरे ब्रह्म होय, आणि या म्हणण्याला शास्त्राधारही देतात. अलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण, आटाआटी व्यर्थसीन म्हणती एक. म्हणजे कुणी म्हणतात की सुवर्ण आणि त्यांचे अलंकार यात भिन्नपणा नाही, तसेच ब्रह्म आणि दृश्य सृष्टीत भिन्नपणा नसतो, म्हणून एक सत्य एक मिथ्या असा कात्याकूट करणे म्हणजे व्यर्थक्षीण होय. हीन उपमा एक देसी, कैसी साहेल वस्तुसी, वर्ण व्यक्ती अव्यक्तासी साम्यता न घडे. म्हणजे आत्मवस्तूला अर्पण एकदेशी उपमा कशी देता येईल? ज्याला रंग आहे, आकार आहे, त्याच्याची अव्यक्त ब्रह्माची तुलना कशी करता येईल? सुवर्णी दृष्टी घालिता, मुळीच आहे व्यक्तता, अलंकार सोने पाहता सोनेची असे. म्हणजे सुवर्ण हे व्यक्त असून आपल्या दृष्टीस ते दिसू शकते, अलंकार सुवर्णाचे असल्याने तेही सोनेच होय. पुढे मुळी सोनेची हे व्यक्त जड एक देशी पीत, पर्णास अपूर्णांचा दृष्टांत केवी घडे. म्हणजे मुळात सोने हे जड एकदेशी पीत वर्णाचे आणि व्यक्त आहे, या अपूर्णांचा दृष्टांत परिपूर्ण अव्यक्त ब्रह्मास कसा देता येईल? दृष्टांत तितुका एकदेशी, देणे घडे कळयासी, सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे. म्हणजे दृष्टांत हा नेहमी एक देशीच असतो, पण परब्रह्माची काही कल्पना यावी म्हणून तो द्यावा लागतो. समुद्र आणि त्याच्या लाटा यात भिन्नत्व कसे असेल? उत्तम मध्यम कनिष्ठ, एका दृष्टांते कळे स्पष्ट, एका दृष्टांते नष्ट सदेह वाडे. म्हणजे दृष्टांत उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे प्रकार असतात. उत्तम दृष्टांत असेल तर विचार स्पष्टपणे कळतो. या उलट एखाद्या दृष्टांताने झालेले ज्ञान नष्ट होऊन संदेह मात्र वाढतो. कैचा सिंधू कैची लहरी, अचळाच चळाची सरी, साच्या ऐसी ओडंबरी मानूच नये. म्हणजे कसला समुद्र आणि कसली लाट, अचळ अशा परब्रह्मास चळाची उपमा कशी शोभून दिसेल? जादू म्हणजे मिथ्या भास हा कधीही सत्य मानूच नये. ओडंबरी हे कल्पना, नाना भास दाखवी जाना, एरवी हे जाना ब्रह्मची असे. म्हणजे माया ही केवळ कल्पनाच असते,
तिच्यामुळे लोकांना नाना भास दिसतात, नाहीतर ब्रह्मच सत्य आहे हे जाणून घ्यावे. ऐसा वाद एकमेका लागता राहिली आशंका, तेची आता पुढे ऐका सावध होऊनी. म्हणजे या प्रकारे एकमेकांत वाद होत राहतात आणि शंका तशी शिल्लक राहते. त्या शंकेचे निरसन पुढे केले जाईल, ते आता सावध होऊन ऐकावे. माया मिथ्या कळो आली, परी ते ब्रह्मी कैसी झाली. म्हणावी ते निर्गुणे केली, तरी ते मुळीच मिथ्या. म्हणजे माया मिथ्या हे आता कळले, पण ती परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झाली कशी? निर्गुणाने उत्पन्न केली असेही म्हणता येत नाही, कारण ती मुळातच मिथ्या आहे, म्हणजेच भासरूप आहे. मिथ्या शब्दी काहीच नाही, तेथे केले कोणे काही. करणे निर्गुणाच्या ठाई, हेही अघटित. म्हणजे मिथ्या म्हणजे काहीच नाही या शब्दाने ती नाहीच असे कळते. मग तेथे तिला कुणी केले हा प्रश्नच उरत नाही. शिवाय निर्गुणाचे ठाई कर्तृत्व लादणे हेही अघटितच म्हणावे लागते. कर्ता ठाईचा अरूप, केले तेही मिथ्यारूप. तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा. म्हणजे कर्ता हाच मुळात अरूप आणि जे केले तेही मिथ्यारूप, हे सर्वच विलक्षण आहे. पण तरी श्रोत्यांचा जो आक्षेप आहे तो फेडणे आवश्यक असल्याने त्याचे निरसन करूया असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म अशंकानाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.